बदलापूर जवळील चामटोली ग्रामपंचायतमध्ये रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायतमध्ये बेकायदेशीर घुसून कागदपत्रे हाताळताना 2 अज्ञात व्यक्तींना ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याचा दावा करण्यात आला होता। त्यानंतर अंबरनाथ गट विकास अधिकारी अजित देसाई यांच्या आदेशानुसार तत्कालीन कृषी अधिकारी अनीस तडवी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देत ग्रामसेवकासह 2 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता। परंतु तक्रारदार धनाजी इरमाली यांच्या म्हणण्यानुसार पोलीस व गटविकास अधिकारी यांनी संबंधित आरोपींना पाठीशी घालून कोणत्याही प्रकारची चौकशी न करता संबंधित आरोपींना वाचवण्याच्या हेतूने गटविकास अधिकाऱ्यांनी पलटी घेत ही तक्रार गैरसमजातून झाल्याचा दावा केला आहे। चामटोली ग्रामपंचायतमध्ये कथित भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे माहितीच्या अधिकारातून उघड झाल्यानंतर ही कागदपत्रे अफरातफर करण्याच्या उद्देशाने हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या प्रकरणात गटविकास अधिकारी यांचेही हितसंबंध असल्याने हे प्रकरण उघड होऊ नये म्हणून कागदपत्रांची अफरातफर करण्यात असल्याचा व स्थानिक न्यायालयात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप धनाजी इरमाली यांनी केला आहे। या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे धनाजी इरमाली यांनी सांगितले।